मी इथे पार्लेचा एक बिस्किटचा पुडा घेतलेला आहे आणि याच्यातली बिस्किटे आता मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेत आहे। बिस्किट मी ग्राइंड करून घेतलेले आहेत बघा, अशी पावडर करायची आहे। एक मी काचेचं असं चौकोनी भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा बिस्किटचा चुरा घालायचा आहे। पाव कप मी साजूक तूप घेतलेलं आहे, याच्यामधलं अर्ध आता मी तूप याच्यामध्ये घालत आहे। पाव कपापेक्षा पण कमी घातलेलं आहे तूप आणि जर लागलं तर मी परत घालणार आहे। हे सर्व बिस्किटचा चुरा आणि तूप मिक्स करून घ्यायचा आहे। बिस्किटचा चुरा ह्या तुपामध्ये बघा व्यवस्थित मिक्स झाला आहे, आता तुपाची गरज पडणार नाहीये। असा मी फ्लॅट बुडाचा एक ग्लास घेतलेला आहे, त्याने ह्या बिस्किटचा चुरा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। बिस्किटचा चुरा मी बघा असा प्लेन करून घेतलेला आहे आणि हे भांडं आता फ्रीजमध्ये आपल्याला 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत हे घट्ट मिश्रण होत नाही तोपर्यंत ठेवायचं आहे। 1 कप मी व्हीप क्रीम घेतलेला आहे। व्हीप क्रीम बघा घट्ट झालेला आहे आणि खाली पडत सुद्धा नाही बघा, हे बघा। मी क्रीम चीज 1 कप घेतलेला आहे। क्रीम चीज मी फेटून घेत आहे। क्रीम चीज मध्ये पाऊण कप मी पिठी साखर घालत आहे। क्रीम चीज बरोबर हे चांगली मिक्स करून घ्यायचे आहे, गॅस न पेटवता किंवा बेकिंग न करता। मँगो चीज केक ही रेसिपी करून दाखवत आहे। क्रीम चीज आणि साखर घालून मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये व्हीप क्रीम आपल्याला 1 कप घालायचा आहे। क्रीम चीज आणि व्हीप क्रीम हे गोड नाही आहे, याच्यात साखर बिलकुल नाही, म्हणून मी इथे पाऊण कप साखर वापरलेली आहे। जर तुमच्याकडे व्हीप क्रीम गोड असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी घाला। आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण बघा, बिस्किटाचं जे मिश्रण होतं ते फ्रीजमध्ये ठेवून 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि ते बघा घट्ट पण झालेलं आहे बघा। आता याच्यावर हे जे मिश्रण केलेलं आहे चीजचं ते आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे। वरपर्यंत घालायचं नाहीये, थोडीशी जागा मी ठेवत आहे। आता हे आपल्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे। जोपर्यंत हे मिश्रण थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। हे मी आंबा घेतलेला आहे, हापूस आंबा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता। 2 आंबे घेतलेले आहेत। आंब्याच्या फोडी मिक्सरमध्ये घालून आता आंबा वाटताना त्याच्यामध्ये साखर किंवा दूध काहीच घालायचं नाहीये, असाच मी वाटून घेत आहे। आंबा बघा मी असा बारीक वाटून घेतलेला आहे। मी दुसऱ्या सुद्धा एका काचेच्या भांड्यामध्ये बिस्किटचा एक लेयर लावून घेतलेला आहे, बेस करून घेतलेला आहे बघा। मी फ्रीजमध्ये ठेवत आहे। हे मिश्रण एवढं उरलेलं आहे म्हणून मी हा दुसरा केक करत आहे। आता हे जे बिस्किटचा बेस होता तो थंड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर परत आता याचा लेयर घालायचा आहे। हे सुद्धा आता मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवत आहे। आता हे दोन्ही सेट झालेले आहेत आणि याच्यावर आता मँगो प्युरी केलेली आहे ते याच्यात आपल्याला वरून अशी घालायची आहे। सुद्धा मँगो प्युरी घालायची आहे। फ्रीजमध्ये ठेवून हे सेट करून घेतलेलं आहे। याच्यावर आता मी मँगोचे छोटे छोटे पीस केलेले आहेत त्यांनी सजवत आहे। गुलाब पाकळ्याने सजवत आहे। मँगो चीज केक तुम्ही सुद्धा घरच्या घरी असा तयार करा। खायला तर टेस्टी आहेच पण करायला सुद्धा सोपं आहे। याला गॅस पेटवायची गरज नाही आहे किंवा बेकिंग करायची सुद्धा गरज नाही आहे। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। चीज केक मी फ्रीजमधून काढून घेतला आहे। चीज केक बघा किती छान दिसत आहे आणि एवढा सॉफ्ट झालेला आहे, हे बघा।
किती मऊसूत झालाय आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतो, इतका सॉफ्ट आणि मऊ झालेला आहे. तुम्ही सुद्धा असा नक्की करून बघा.